तसा रविवार हा सुट्टीचा दिवस, पण राजकारण करायचं तेव्हा ना रविवार बघितला जातो ना सोमवार. कालही तसंच घडलं. टीएमसीच्या बंडखोर खासदारांनी रविवारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी एक बैठक घेतली. या बैठकीनंतर बंडखोर गटातील खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी सांगितले की आम्ही सोमवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार असून स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्याची मागणी करणार आहोत. मात्र या फुटीर खासदारांनी सोमवारी नाही तर रविवारीच लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली व या भेटीनंतर लगेच या खासदारांनी त्रिपुराच्या नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टी म्हणजेच NCPI मध्ये विलिनीकरणाची घोषणा केली. खासदार काकोली घोष यांनी ओम बिर्ला यांना पत्र सोपवल्यानंतर ही घोषणा केली. आम्ही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली NDA सोबत काम करू अशा त्या यावेळी म्हणाल्या. परंतु या बंडखोरांच्या NCPI मध्ये विलीन होण्याच्या निर्णयानंतर उद्या मोदींच्या भाजपमध्ये जाणारच आहात त्यापेक्षा आजच भाजपमध्ये या अशा चर्चांना उधाण आले. थेट मोदींच्या भाजपमध्ये जाण्याऐवजी या बंडखोर खासदारांनी हा पर्याय का निवडला, तसेच या घडामोडी मागे नेमकं काय राजकारण आहे पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस सध्या एक मोठ्या संकटाचा सामना करत आहे. टीएमसीच्या 20 बंडखोर लोकसभा खासदारांनी ममता बॅनर्जी यांना सोडून दिल्यानंतर देशभरातील अनेक राजकीय पक्षांनी दशकांपासून अवलंबलेला मार्ग हे खासदारही स्वीकारतील अशी लोकांना अपेक्षा होती, म्हणजेच भाजपमध्ये सामील होणं. परंतु कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी या खासदारांनी भाजपमध्ये सामील होण्याऐवजी त्रिपुरातील नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टी ऑफ इंडिया NCPI या एका लहान आणि अज्ञात पक्षात विलीन होण्याचा पर्याय निवडला आहे. नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टी ऑफ इंडिया हा त्रिपुरामधील एक नोंदणीकृत परंतु अमान्य प्राप्त राजकीय पक्ष आहे. त्यातून तुलनेने कमी राजकीय महत्त्व आहे. हीच कदाचित त्याची सर्वात मोठी ताकद होती. त्यामुळे बंडखोरांना TMC सोडण्यासाठी एक कायदेशीर सुरक्षित मार्ग मिळाला आणि भाजपला त्यांना तात्काळ पक्षात सामील न करता त्यांच्या समर्थनाचा फायदा घेता आला. TMC गटाने NCPI मध्ये विलीन होण्याचा घेतलेला निर्णय विचित्र वाटू शकतो, परंतु राजकीय विश्लेषकांच्या मते खासदारांचे सदस्यत्व वाचवण्यासाठी हे एक हेतुपुरस्पर कायदेशीर धोरण आहे. यामुळे बंडखोर खासदारांना संसदेतील त्यांचे सामूहिक संख्याबळ टिकून ठेवण्यासाठी कायदेशीर संरक्षण मिळेल आणि पश्चिम बंगालमध्ये स्थानिक पातळीवर कोणत्याही मोठ्या राजकीय विरोधाला सामोरं न जाता भाजपलाही संसदेत या खासदारांचा पाठिंबा मिळेल. एकीकडे TMCचं नेतृत्व या बंडाला संघटनेसाठी निरुपयोगी ठरवत आहे, तर दुसरीकडे विरोधी नेते याला भाजपच्या पूर्ण पाठिंब्याने खेळला गेलेला संसदीय आणि कायदेशीर डाव मानत आहेत. सूत्रांनुसार बंडखोर खासदारांची मूळ योजना अगदी स्पष्ट होती. त्यांना 2/3 खासदार असलेल्या TMC संसदीय पक्षातून बाहेर पडून संसदेत स्वतःचा स्वतंत्र गट स्थापन करायचा होता आणि भाजपच्या नेतृत्वाखाली NDA ला पाठिंबा द्यायचा होता. मात्र संसदेचे कडक नियम आणि पक्षांतर बंदी कायद्यामुळे अशी व्यवस्था टिकू शकली नाही. या गंभीर कायदेशीर अडथळ्याला सामोरे जात बंडखोरांनी आपली रणनीती बदलली आणि ते NCPI कडे वळले, कारण हा अज्ञात पक्ष त्यांना अशी कायदेशीर मान्यता देऊ शकत होता जी त्यांना एक स्वतंत्र गट म्हणून कधीच मिळाली नसती. एका ज्येष्ठ बंडखोर खासदाराने स्पष्ट केले आहे, हा निर्णय विचारधारेपेक्षा व्यावहारिक प्राधान्यावर आधारित होता. आम्हा सर्वांना एकत्रितपणे पुढे जायचे होते आणि कोणत्याही अनावश्यक प्रक्रियात्मक अडथळ्यांशिवाय ममता बॅनर्जींच्या नियंत्रणाबाहेर आमची स्वतःची राजकीय जागा निर्माण करायची होती. अशा परिस्थितीत NCPIचा मार्ग आमच्यासाठी एक व्यावहारिक संसदीय तोडगा ठरला. दरम्यान CPIMचे नेते सुजन चक्रवर्ती यांच्या मते पश्चिम बंगाल विधानसभेतील समांतर बंडातून मिळालेल्या धड्याचे प्रतिबिंब बंडखोरांच्या या कृतीत दिसतंय. त्यांनी उपहासात्मक म्हटले आहे की हे राजकीय विलीनीकरण नसून निव्वळ एक कायदेशीर डावपेच आहे. त्यांच्या मते राज्य विधानसभेत TMCच्या फुटीनंतर निर्माण झालेली कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी बंडखोर लोकसभा खासदारांना हे पाऊल उचलले आहे. विधानसभेतील बंडखोर आमदारांनी स्वतःला खरी TMC म्हणून घेत अधिकृत नेतृत्वाला आव्हान दिले आणि लगेच न्यायालयीन लढाया व दावे प्रत्यारोपांमध्ये ते गुंतले. तर दुसरीकडे लोकसभेतील बंडखोर खासदारांनी या संघटनात्मक आणि कायदेशीर वादापासून जाणीवपूर्वक स्वतःला दूर ठेवले. ते पक्षाची संघटना, निवडणूक चिन्ह किंवा रचना ताब्यात घेण्याचा कोणताही दावा करत नाही, परंतु मूळ TMC ममता बॅनर्जी यांच्याकडेच राहील हे त्यांनी व्यावहारिक दृष्ट्या का होईना मान्य केले आहे.
तरी पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडींबद्दल आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.